माणिकराव कोकाटेंचा भाजपवर हल्लाबोल। बीजेपीचं काहीच राहिलं नाही। इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। भाजपचाही जोरदार पलटवार। रमी खेतांना बोर झाले असतील आणि म्हणून आता भाजपवर टीका करतो। महायुतीतील कुरबुरींवर विरोधकांचा निशाणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचलाय। प्रचाराच्या या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी डागल्या जात आहेत। नाशिकच्या सिन्नर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभी ठाकली आहे। यातून राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपवर टीकेची तोफ डागली आहे। महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे। विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे। आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं काहीच राहिलं नाही। इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले। क्रीडा मंत्री असलेले माणिकराव कोकाटेंकडे यापूर्वी राज्याचं कृषी मंत्रीपद होतं। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट। मात्र वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांचं खातं बदलून त्यांच्याकडे क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं। आपलं खातं का बदललं याबाबतचा मोठा दावा माणिकराव कोकाटेंनी करून टाकला। माझं खातं बदललं, मला काय वाईट वाटलं नाही, पण मी काय खोटं बोललो का? जे बोलायचे ते खरंच बोललो, त्यामुळे मला त्याच्यामध्ये खातं बदलते चालेल। पण आपला निर्णय पक्का आहे, आपला पक्ष पक्का आहे। मी दादांचा पट्टा आहे, तुम्हाला सांगतो, शब्दाला पक्का आहे। पोटात एक आणि ओटात एक माझा राहत नाही। आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी पोटात एक आणि ओटात एक ठेवत नाही। जे करायचे ते ठोसपणे करतो, जे नाही करायचे ते नाही सांगतो, नाही जमणार। महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानेच केलेली ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली आहे। गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माणिकराव कोकाटेंचा सभागृहात रमी खेळत असतानाचा व्हिडिओ शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी समोर आणला होता। याचाच धागा पकडत भाजपनं कोकाटेंनी केलेल्या टीकेची सव्याज परतफेड केली आहे। माणिकराव कोकाटेंचं मी बघितलं नाही, पण ते बाटलेलं काय म्हटलं त्यांना माहित नाही। मला वाटतं की ते पत्ते खेतांना बोर झाल्यानंतर म्हणून रमी खेतांना बोर झाले असतील आणि म्हणून आता भाजपवर टीका करतो। असे बोलले की निष्ठावान कार्यकर्त्यांना कुठेतरी भाजप डावलत आहे आणि लोकांचे घर फोडण्याचे काम भाजप करत आहे, अशा प्रकारे त्यामुळे बाटलेला पक्ष आहे असं बोलले। त्यांनी त्यांचा इतिहास एकदा तपासून बघितलं पाहिजे आणि त्यानंतर आत्मपरीक्षण करून त्यांनी पुढचं वाक्य बोलले पाहिजे। ह्याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब त्यांना निश्चित पद्धतीने देतील। त्यांना कृषी मंत्रीवरून क्रीडा मंत्री का केलं त्याचं अतिशय उत्तम प्रदर्शन ते स्वतःच करतायत। राज्यभरातील नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सत्ताधाऱ्यांमधल्याच आरोप आणि प्रत्यारोपामुळे चांगलाच गाजतोय। या निवडणुकीत महायुतीतील अनेक कलह विकोपाला गेल्याचे चित्र पाहायला मिळतंय। बीजेपीचं काहीच राहिलं नाही। इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।